नमस्कार मंडळी, सुहाना सफरमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या एपिसोडमध्ये मी अजून एक खानदेशी रेसिपी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि त्या रेसिपीचं नाव आहे डाळ गंडोरी. आता याला डाळ गंडोरी का म्हणतात ते पण मी तुम्हाला सांगतेच, पण ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे. तुम्हाला संध्याकाळी जेव्हा काही पोळी भाजी वगैरे खायचा कंटाळा येतो तेव्हा अतिशय पटकन होणारी आणि अगदी फुल मील ज्याला आपण म्हणतो अशी रेसिपी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत, भाज्या आहेत आणि चवीला पण अतिशय टेस्टी अशी ही रेसिपी आहे. तर चला आपण बघूयात आता ही रेसिपी कशी करायची ते. तर सगळ्यात आधी आपण बघूयात डाळ गंडोरी करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते. आता डाळ गंडोरी म्हणजे पहिला शब्द तर तुम्हाला कळला असेल, डाळ. ह्याच्यामध्ये आपण वापरणार आहोत तुरीची डाळ. आता नुसती तुरीची डाळ वापरल्यानंतर काही जणांना ॲसिडिटी होते, घशात जळजळ होते. त्यामुळे मी तर नेहमीच म्हणजे तुरीच्या डाळीबरोबर मसूर डाळ मिक्स करून घेते आणि मसूर मुळे चवीमध्ये काहीही फरक पडत नाही. तर आपण आत्ता जी घेणार आहोत डाळ गंडोरीसाठी ती मी 1 वाटी डाळ घेतलेली आहे. त्याच्यामध्ये अर्धी तुरीची डाळ आहे आणि अर्धी मसुरीची डाळ आहे. आता गंडोरी याचा अर्थ मिरच्यांचे तुकडे. तर आपण याच्यासाठी वापरणार आहोत हिरव्या मिरचीचे तुकडे. पण नुसती डाळ गंडोरी म्हणजे डाळ आणि मिरच्यांचे तुकडे आहेत का, तर नाही. त्याच्यासाठी अजून काही साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. तर ते मी घेतलेलं आहे बघा. त्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे 100 ग्रॅम पालक. त्याच्यानंतर घेतलेला आहे 1 टोमॅटो, 2 वांगी, लसूण. हे सगळं आपण आता घेतलेलं आहे आणि वरून घालण्यासाठी थोडी कोथिंबीर घेतली आहे. आता आपल्याला सगळ्या भाज्या चिरून घ्यायच्या आहेत. तर मी पालक धुवून व्यवस्थित बारीक चिरून घेतलेला आहे. टोमॅटोच्या बिया काढून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. वांग्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. लसूण सोलून घेतलेला आहे आणि मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहेत आणि डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. आणि आता नंतर आपल्याला हे सगळं एकत्र शिजायला लावायचं आहे. आता डायरेक्ट कुकरमध्ये आपल्याला हे सगळं शिजवायचं आहे. तर सगळ्यात आधी कुकरमध्ये मी घेतलेली आहे डाळ. डाळीमध्ये आपण घातलेलं आहे, आता 1 वाटी डाळ आहे तर मी याच्यासाठी 4 ते 4.5 वाट्या असं साधारण पाणी घेतलेलं आहे. त्याच्यात हिंग घातला आहे, थोडी हळद घातलेली आहे म्हणजे डाळीचा जरा उग्रपणा कमी होतो. मग त्याच्यामध्ये पालक घालायचा, चिरलेला टोमॅटो, वांगं, मिरची आणि लसूण हे सगळं घालायचं आणि हा आता आपल्याला कुकर गॅसवर ठेवायचा आहे. सुरुवातीला आपण कुकर हाय फ्लेमवर ठेवणार आहोत. आणि जेव्हा प्रेशर येईल तेव्हा मग गॅस बारीक करून ठेवायचा आणि एक साधारण 10 मिनटं बारीक गॅसवरच कुकर ठेवायचा. आणि मग 10 मिनिटांनी गॅस बंद करायचा. थोड्या वेळाने कुकर उघडून बघायचा. छान डाळ भाज्या सगळं एकत्र व्यवस्थित शिजलेलं आहे. डावाने थोडंसं घोटून घ्यायचं म्हणजे अजून तो छान एकजीव होते ते डाळीबरोबर सगळ्या भाज्या. आणि मग नंतर आपल्याला याला फोडणी द्यायची. तर कढईत आता हे सगळं आधी आपण डाळ भाज्या जे एकत्र छान झालेलं आहे ते काढून घ्यायचं. कढई गॅसवर ठेवायची. यातच चवीनुसार मीठ घातलं आहे आणि एकीकडे आपण फोडणी करायची. आता फोडणीला आपल्याला काय घालायचं आहे, तर तेल छान मस्त तापलं की त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकायची आणि मग त्याच्यानंतर गॅस बंद करायचा. तेल थोडंसं जरा कमी हे झालं म्हणजे खूप तापलेल्या तेलात जर तुम्ही हळद हिंग घातलं तर ते जळून जातं. म्हणून थोडंसं थंड होऊ द्यायचं तेल आणि मग त्याच्यामध्ये हळद आणि हिंग घालायची. ही आपली झाली फोडणी तयार. आता जे कढईमध्ये आपण ठेवलेलं आहे डाळ आणि भाजी, तर त्याला छान थोडीशी एक उकळी आली की त्याच्यावर मस्त अशी चुरचुरीत फोडणी घालायची.
आणि 1-2 मिनटं सगळं गॅसवर जर ठेवून छान एकजीव केलं की आपली डाळ गंडोरी तयार. आता ही गरमागरम डाळ गंडोरी भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाण्यासाठी तयार. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि अजून कुठल्या तुम्हाला खानदेशी रेसिपी बघायला आवडतील ते मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका.